अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल म्हणजेच 1 फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आयकराच्या माध्यमातून नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे। 2025-26च्या या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नवीन आयकर स्लॅब जाहीर केले आहे। त्यात नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे। या नव्या कर रचनेचा सर्वाधिक फायदा मध्यम वर्गाला होणार असल्याची प्रतिक्रिया तज्ञ देताना दिसत आहे। अर्थमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर नोकरदार वर्गामध्ये योग्य कर प्रणाली कोणती याबाबत चर्चा सुरू झालेल्या दिसत आहे। जुन्या कर प्रणालीची निवड केलेल्यांना याचा काय फायदा होईल की मग नवीन कर प्रणालीची निवड केलेल्या व्यक्तींना पैसे वाचवता येतील का याविषयीच्या चर्चा देशामध्ये रंगायला लागल्या। आता आपण या नवीन घोषणेचा नेमका कुणाला आणि किती फायदा होणार आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया। जुनीच अर्थप्रणाली चांगली होती की या अर्थप्रणालीच्या माध्यमातून तुमचा आमचा सर्वांचा फायदा होईल का हे तज्ञांचं मत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। नोकरदार वर्गासाठी स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आला आहे। त्यामुळे पगारदार वर्षाचं उत्पन्न 12,75,000 रुपयापर्यंत करमुक्त असेल। म्हणजेच या कर्मचाऱ्याचे वार्षिक उत्पन्न 12,75,000 रुपये आहे, त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही। मात्र जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 13 लाख रुपये असेल तर तो करमुक्त वर्गात येणार नाही, त्याला नियमित कर भरावा लागेल। या दृष्टीने बघितलं तर किमान 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या सामान्य व्यक्तींना आणि 12,75,000 रुपयापर्यंत पगार मिळणाऱ्या नोकरदारांना नवीन कर प्रणालीचा म्हणजेच न्यू टॅक्स रिजिमचा फायदा होण्याचं दिसून येतंय। कारण या कर प्रणालीमध्ये त्यांना कसलाही कर भरावा लागणार नाहीये। कर प्रणालीचे तज्ञ शरद कोहली म्हणतात, आता ओल्ड स्कीम म्हणजे जुन्या कर प्रणालीची निवड केलेल्यांमध्ये केवळ अशाच लोकांना फायदा होईल ज्यांची चॅप्टर 6च्या अंतर्गत डिडक्शन क्लेम केलेला आहे, ज्यांना पगार मिळतो, ज्यांना HRA मिळतो आणि ज्यांनी गृह कर्ज काढलेलं आहे। केवळ अशाच व्यक्तींना जुन्या कर प्रणालीचा लाभ होणार आहे। शरद कोहली यांच्या मते आतापर्यंत भारतातील सुमारे 70% लोकांनी नवीन कर प्रणालीची निवड केलेली आहे। शनिवारी 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनंतर 90 ते 95% लोक या नवीन कर प्रणालीची निवड करतील। शरद कोहली म्हणतात, जे नोकरदार वरील सगळ्या वर्गाचे किंवा अटीची पूर्तता करेल केवळ त्यांना जुन्या कर प्रणालीचा लाभ मिळू शकतो। पगार न मिळणाऱ्यांना जुन्या कर प्रणालीचा फायदा होणार नाही, कारण त्यांना HRA म्हणजे घर भाडे भत्ता मिळणार नाही। त्यामुळे यासाठी मिळणारी करातली सूट त्यांना देखील मिळणार नाही। आयकर नियमानुसार चॅप्टर 6A अंतर्गत करदात्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देण्यात आलेल्या आहेत। यानुसार आयकर ठरवत असताना जीवन विमा, म्युच्युअल फंड, घर भाडे, मुलांच्या शाळेची फी, गृह कर्ज यासारख्या गोष्टींवर सूट मिळू शकते। चार्टर्ड अकाउंटंट असलेले मनोज कुमार झा असं म्हणतात, नवीन कर प्रणालीपेक्षा जुन्या कर प्रणालीचा जास्त फायदा होऊ शकतो। मात्र तुम्हाला गृह कर्ज, 80C, NPS म्हणजे नवीन पेन्शन योजना आणि मेडिक्लेम सारख्या गोष्टीसाठीचा खर्च जास्तीत जास्त दाखवावा लागतो। यानुसार गृह कर्जावर 2 लाख, 80C अंतर्गत एकूण 1.5 लाख, यामध्ये विमा, म्युच्युअल फंड, मुलांच्या शाळेची फीस, घर भाडे, PF, गृह कर्जाच्या मुद्दलाची परतफेड याचा समावेश आहे। याशिवाय NPS म्हणजे न्यू पेन्शन स्कीम मध्ये 50,000ची गुंतवणूक आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्या पालकाच्या उपचारासाठीचा 75,000 रुपयापर्यंतचा खर्च हा करमुक्त असणार आहे। वर उल्लेख केलेल्या खर्चाच्या व्यतिरिक्त तुमच्यावर अवलंबून असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या उपचारावर खर्च करत असाल तरीही तुम्ही जुन्या कर प्रणालीचा फायदा घेऊ शकता। आयकर कलम 80DD अंतर्गत 1.25 लाख रुपयापर्यंतच्या खर्चावर कोणताही आयकर भरावा लागणार नाही। म्हणजेच काय, जर जुन्या कर प्रणालीची निवड केली तर तुम्हाला वेगवेगळ्या गुंतवणुकीचे आणि खर्चाचे पुरावे आयकर विभागाकडे सादर करावे लागतील। नवीन कर प्रणालीत यापैकी काहीही करण्याची गरज नसणार आहे। जर तुमचे वार्षिक उत्पन्न आयकर सवलत मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुमच्यासाठी कोणतीही पद्धत अधिक फायदेशीर ठरेल।
हे स्पष्ट करण्यासाठी मनोज कुमार झा म्हणतात, समजा एखाद्याचा पगार 15,75,000 रुपये असेल तर नवीन कर प्रणालीच्या नियमानुसार त्याला 1,09,020 रुपये आयकर भरावा लागेल। जर अशी व्यक्ती नोकरदार वर्गातली नसेल तर त्याला 1,20,900 रुपये कर भरावा लागेल। यामध्ये अंतिम उत्पन्न कर दायित्वावर अवलंबून असते। 4% शिक्षण उपकर देखील समाविष्ट आहे। जर आपण जुन्या कर व्यवस्थेबद्दल बोललो तर पगार मिळणाऱ्या नोकरदार वर्गाला कोणत्याही कपातीशिवाय 15,75,000 रुपयाच्या वार्षिक उत्पन्नावर 2,73,000 रुपये कर भरावा लागेल आणि नोकरी नसलेल्या व्यक्तीला 2,96,400 रुपये द्यावे लागतील। मात्र जुन्या कर व्यवस्थेत पगारदार वर्गातील व्यक्ती 80C, 80D, 80DD, 80CCD आणि 24B यासारख्या तरतुदीनुसार उपलब्ध असलेल्या सवलतीच्या आधारे त्याचे उत्पन्न कर दायित्व सुमारे 60,000 रुपयापर्यंत कमी करू शकतात, तर पगार नसलेले वर्ग या आधारावर त्यांचे उत्पन्न कर दायित्व सुमारे 70,000 रुपयापर्यंत कमी करू शकतात। याशिवाय जुन्या कर प्रणालीनुसार पगारी वर्ग मूळ पगार आणि HRAच्या आधारावर आयकर आणखीन कमी करू शकतात। मात्र गृह कर्ज आणि HRA वरील व्याजाचा लाभ एकाच वेळी मिळवण्यासाठी काही अटी आहेत। उदाहरणार्थ, एका शहरात कर्ज घेऊन जर घर खरेदी केले असेल तर तुम्ही नोकरीमुळे दुसऱ्या शहरात राहत असाल तर तुम्हाला हे दोनही लाभ एकाच वेळी मिळू शकतात। परंतु जुन्या कर प्रणालीत एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त फायदा तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तो आयकर सवलतीसाठी दिलेल्या सर्व तरतुदीचा जास्तीत जास्त फायदा घेतो। आता इथे प्रश्न असा उद्भवतो की तरतुदीचा फायदा घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला सर्व अटी पूर्ण कराव्या लागतील, जबाबदार राहावे लागेल आणि गुंतवणुकीवर खर्च करावा लागेल, जे करणं एवढं सोपं नाही। हे झालं तज्ज्ञाचं मत। आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? नवीन निघालेला अर्थसंकल्प तुमच्या फायद्याचा आहे का की आपली जुनीच अर्थप्रणालीच चांगली होती, म्हणजेच फायद्याची होती का? जुन्या अर्थप्रणालीनुसार जे बदल आहे तेच बदल योग्य होते का की आता नवीन आलेली अर्थप्रणाली ही आपल्या फायद्याची आहे का? यावर एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता आणि तुमचं देखील उत्पन्न 12 लाखाच्या आत आहे की 12 लाखाच्या वर आहे यावर तुम्ही काय विचार करता? या सगळ्या गोष्टीचा विचार आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।